शब्द नव्हते ओठांवर, पण नजरेत सगळं बोललं. मन एकमेकात अडलं, तरी अंतर मात्र वाढत गेलं. डाव खेळले जात होते शांतपणे सावल्यांमध्ये, आणि प्रेम हरवत होतं फक्त एका गैरसमजातून मध्ये. नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात अग्नीर या मालिकेचा भाग 59, जिथे एकीकडे सत्तेचे खेळ अधिक धोकादायक होत चालले आहेत, तर दुसरीकडे काही नाती शब्दांच्या अभावामुळे तुटण्याच्या उंबरठ्यावर उभी आहेत. काय झालं ग? सकाळी सकाळी कॉफी घेतली नाहीस का तू? हा एक साधा प्रश्न, पण या प्रश्नामागे दडलेली भावना आणि न बोललेली वेदना आजच्या भागात खूप काही सांगून जाणार आहे. हुकूम, प्रताप सिंग की हरकतें बढ़ रही है. जर आपण आताच त्याच्यावर नियंत्रण आणलं नाही तर ते पुढे जाऊन आपल्याला महागात पडेल. भुवनला काहीतरी खास माहिती सांगायची असल्याने अग्नीने त्याला त्याच्या सिक्रेट प्लेसवर बोलवले होते. हो, मी पण विचार करतोच आहे या गोष्टीचा. पण यावेळेस आपल्याला प्रत्येक पाऊल उचलताना काळजीपूर्वक उचलावं लागेल. नाहीतर मेवाडच्या लोकांना हाताशी धरून काकासा गैरसमज पसरवू शकतात. अग्नी म्हणाला. पण आपण असं किती दिवस शांत राहायचं? त्या दिवशी सुद्धा गरबा नाईट नंतर त्याने त्याची खेळी खेळली होती. पण आपण वेळीच सावध असल्याने तो आपले काही नुकसान करू शकला नाही. पण असे अजून किती दिवस चालणार? त्यापेक्षा सापाचा फणा वेळीच ठेचलेला बरा असतो. भुवन प्रतापचा रागराग करत म्हणाला. बरं, रतन काकासांच्या फॅक्टरीचे अधिकार मिळाल्यावर फॅक्टरीची ग्रोथ वाढली की नाही? अग्नी सर्व बाजूने अंदाज घेत होता. कशाचं काय, त्यांच्याकडून जर झालं असतं तर फॅक्टरीची एवढी दशा झालीच नसती. भुवनने तोंड वाकडं करत उत्तर दिलं. वाटलंच मला. तू एक काम कर, प्रताप सिंगचे बायका मुलं सध्या कुठे असतात आणि काय करतात याचा तपास कर. आणि काकीसा गेल्यावर सुद्धा काकासांच्या चेहऱ्यावरची चमक बिलकुल कमी झाली नाही. त्याचं कारण नक्कीच तुला जयपूरमध्ये सापडेल. ते शोधून काढ. अग्नीने असे सांगताच भुवनने त्याला एक स्माईल दिली आणि आपली मान होकारात हलवत तो आपल्या कामासाठी निघून गेला. तो गेल्यावर मात्र अग्नीने माईकला बोलवून घेतले. भूमी रिफ्युज्ड? माईक येऊन बराच वेळ झाला. त्याच्या चेअरवर बसला होता, पण काही बोलला नव्हता. ते पाहून अग्नीने स्वतःच विचारले. त्यावर माईकने फक्त आपले डोळे बंद करून आपली मान होकारात हलवली. मी बोलून बघू तिच्याशी? अग्नीला त्याचा असा चेहरा बघवत नव्हता. नो, इट्स हर डिसिजन अँड शी हॅज द राईट टू टेक इट. शी वॉज नॉट इन लव्ह विथ मी. माईकने थोडं नाराजीत उत्तर दिलं. पण नेमकं झालं काय? काहीतरी रिझन असेल ज्यामुळे ती तुला नाही म्हणाली? अग्नीने विचारलं. त्या दिवशी तिने नकार देताना नेमकं काय सांगितलं होतं, पण ते मला माहीत नाही. आणि आता ते समजून घ्यायचं आहे, पण नाही. तिने एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयात मी तिच्यासोबत आहे. माईकने नाराज होत आपली मान मागे खुर्चीला टेकवली. असं कसं? मी पाहिलं आहे. तिच्या डोळ्यातही तुझ्याविषयी प्रेम दिसतं. मग नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल. आपण बोलून बघू. तिचा गैरसमज दूर करायला हवा. तुला मी बोलायला नको असेल तर मी नीराला सांगतो तिच्याशी बोलायला. अग्नीला मनापासून वाटत होतं की माईकवर पण कोणीतरी प्रेम करणारी व्यक्ती हवी. त्याने आणि मासाहेबांनी याआधीही माईकचं लग्न जुळवण्याचे प्रयत्न केले होते, पण माईक तेव्हा या गोष्टीसाठी तयार नव्हता. आणि आता जेव्हा तो तयार होता तेव्हा मात्र भूमीने त्याला नकार दिला. कधीकधी नशिबाने आपले मार्ग वेगळे केलेले असतील, पण मला या विषयावर आता बोलायचंच नाही, असं म्हणून त्याने ऑफिसच्या कामाचे डिस्कशन सुरू केले. तो बोलत जरी कामासंदर्भात होता तरी त्याच्या मनात भूमीचेच विचार घोळवत होते. त्या दिवशी भूमीने नकार दिल्यानंतर त्याने पुन्हा तिच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला नाही. तो आता तिच्यासोबत एक अंतर ठेवून राहू लागला. भूमीने त्या दिवशी दिलेले कारणही जरी त्याला कळले नव्हते तरी त्याने ते नंतर परत तिच्याकडून जाणून घेण्याचा विचारही केला नाही. पण आतल्या आत मात्र तो तिच्या आठवणींमध्ये झुरत होता. त्याने वरवर कितीही दाखवले की त्याला या गोष्टीचा फरक पडत नाही, तरी त्याला ओळखणाऱ्यांना चांगलंच माहीत होतं
की माईकला या गोष्टीचा फरक मनापासून पडतो. कारण माईकवर पहिलेपासून प्रेम करणारं असं कोणी नव्हतं किंवा माईकचं याआधी कोणावर प्रेम बसलंच नव्हतं. पण म्हणतात ना, घोड्याला फक्त आपण पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पाणी तर त्यांनाच प्यावं लागेल. त्याप्रमाणे या दोघांमध्ये असलेले सर्व गैरसमज हे या दोघांनाच मिटवावे लागतील. जसा इकडे माईक भूमीसाठी तडफडत होता, तसं भूमीसुद्धा त्याच्यासाठी तडफडत होती. पण दोघांपैकी कोणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हते. या एवढ्या दिवसात तिला त्याची फार सवय झाली होती आणि आता तो तिच्या डोळ्यांनाही दिसत नव्हता. तो सकाळी तिचा डोळा उघडण्याआधी निघून जायचा, ते रात्री उशिराने घरी यायचा. दिवाळीत ती अग्नीच्या घरी असताना जेव्हाही त्यांच्यासमोर आली तेव्हा त्याने एकतर कामाचा बहाणा करून किंवा कानाला फोन लावून तिच्यापासून दूर जाणेच पसंत केले. भूमीला हळूहळू या सर्व गोष्टी त्रास देऊ लागल्या होत्या. त्याचं हसणं, बोलणं, तिची काळजी घेणं, बबलूसोबत गप्पा मारताना त्या दोघांसोबत डिनर करत दिवसभरात त्यांच्या गमती जमती ऐकणं, मध्येच मराठीत काहीतरी बोलून त्यांना हसवणं, हे सगळं आठवून रोज तिला तिचे अश्रू अनावर व्हायचे. पण तिने कोणासमोर मोकळीही होऊ शकायची नाही. जेव्हा ती तिच्या खोलीत रात्री यायची तेव्हा एकांतात बसून ती रोज रडायची. तिचे जेवणावरूनही लक्ष उडून गेले होते. बबलूने तिला एक दोनदा टोकले सुद्धा, पण तिने कामाचा बहाणा करून त्याला उडवाउडवीचे उत्तर दिले. या सर्वांचा परिणाम म्हणून तिची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती. भूमीला माहीत होते माईकचं इथे कोणीच नाही आणि तो जास्त वेळ अग्नीकडेही जात नसेल, त्यामुळे शक्यतो त्याचे जेवण बाहेरचेच व्हायचे. म्हणून तिने आज काहीतरी त्याच्या आवडीचे जेवण बनवून तो नसताना त्याच्या घरी जाऊन त्याच्या टेबलवर झाकून ठेवायचे ठरवले. तिच्याकडे तशीही त्याच्या फ्लॅटची एक्स्ट्रा चाबी पहिलेपासूनच राहायची. डोंट, आय एम कमिंग. माईकला बबलूचा फोन आला आणि तो हातातलं काम सोडून गाडीची चाबी घेऊन पळत गेला. माईक भूमीच्या फ्लॅटमध्ये आला तेव्हा डॉक्टर नीराशी काहीतरी बोलत होते. नीराने बबलूला खुणावताच तो डॉक्टरांना घेऊन बाहेर गेला आणि नीरा भूमीच्या शेजारी येऊन बसली. माईकने तिथूनच दरवाजातून भूमीचं निरीक्षण केलं. भूमीचा चेहरा फार उतरल्यासारखा दिसत होता. तिच्या डोळ्याखाली काळासुद्धा काळे वर्तुळ जमा झाले होते. त्यावरून ती आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाही हे सर्व समजून येत होते. तिला एका बाजूला डॉक्टरने सलाईन लावलेली होती. तिचा चेहरा फार ओढल्यासारखा दिसत होता. तिच्याकडे पाहून त्याला फार वाईट वाटले. बबलू येताच नीराने त्याला भूमीकडे लक्ष ठेवायला सांगून बाहेर लिव्हिंग रूममध्ये निघाली. तेव्हा तिचे लक्ष दारात उभ्या असलेल्या माईककडे गेलं. तिला पाहून माईकने आपली नजर फिरवली आणि ती मग त्याच्याशी न बोलता सरळ लिव्हिंग रूमकडे गेली. नीरा डोळे मिटून लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर बसली होती. तिच्याकडून भूमीची अवस्था पाहिली गेली नव्हती. ती तिच्याबद्दलच विचार करत होती. तेवढ्यात माईक तिथे आल्याची चाहूल तिला लागली आणि ती थोडी सावरून बसली. द डॉक्टर सेड, हाऊ इज द हेल्थ ऑफ द भूमी? माईकने असे विचारत असताच त्याच्या चेहऱ्यावर एकटक तिने पाहिले आणि त्याला म्हटले, ठीक आहे. आता जास्त विचार केल्याने BP डाऊन झाला होता. त्यात खाण्यापिण्याकडे लक्ष दिले नाही म्हणून विकनेससुद्धा आला आहे. तुम्ही एक काम करा, या दोघांना आमच्याकडे शिफ्ट करण्याची व्यवस्था करून द्या. तसं पण तिचं माझ्याशिवाय या जगात कोणी नाही. शेवटचं वाक्य नीरा जरा जास्तच जोर देऊन म्हणाली. पण तिच्या असं बोलण्याने त्याच्या हृदयात मात्र काहीतरी टोचून गेल्याची भावना आली. तो तरी काय करणार? तिनेच तर त्याला तिच्यापासून दूर लोटले होते. नाहीतर त्याचं पण या जगात आपलं म्हणणारं असं कोण होतं? नो, फाईन, आय विल टेक केअर ऑफ देम, माईकने नीराला सांगितलं. कारण जरी त्याने भूमीपासून एक अंतर ठेवलं असलं तरी तिला त्याच्यापासून दूर जाऊ द्यायचं नव्हतं. का? तुम्ही का त्या दोघांची काळजी घ्याल? तुमचा काय संबंध? काळजी ते घेतात जे आपले असतात. तुम्ही तर फक्त त्यांचे शेजारी. त्यामुळे जास्त विचार करू नका. त्या दोघांचं सामान आमच्याकडे शिफ्ट करून द्या. मला आवडणार नाही माझ्या माणसांमुळे कोणाला त्रास झालेला.
नीरा तिच्याच मतावर अडून होती. ती माईकचं ऐकत नाही हे पाहून माईकला तिला वैतागून म्हणाला, आय कॅन टेक केअर गुड ऑफ हर, बट शी डज नॉट वॉन्ट इट. शी जस्ट रिफ्यूज विदाऊट टेलिंग मी व्हॉट इज गोइंग ऑन इन हर माइंड. त्याने असं वैतागून त्याचे डोकं त्याच्या हाताने गच्च धरलं आणि नीराला त्याची मनस्थिती समजत होती. पण जोपर्यंत ते दोघं एकमेकांशी बोलणार नाही तोपर्यंत काही मार्ग निघणार नाही हे सुद्धा तिला माहीत होतं. ठीक आहे, ती नाही म्हणून गेली, पण तुम्ही कधी हे समजून घेण्याचा प्रयत्न केला का की ती का नाही म्हणाली? फक्त ती म्हणाली वाटा वेगळ्या झाल्या आणि तुम्ही खरंच तुमची वाट वेगळी करून त्यावर पुढे चालू लागला. पण ती मात्र वेडी त्याच ठिकाणी उभं राहून तुमच्या परतीकडे डोळे लावून बसली. नीराने असे म्हटल्यावर त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. असे पाहू नका, तिने मला यातलं काही सांगितलं नाही. पण कसं असतं ना, सगळ्याच गोष्टी सांगितल्या जात नसतात. काही गोष्टी न सांगताही कळतात. दिवाळीत जेव्हा ती माझ्याकडे आली होती मला तेव्हाच तिची मनस्थिती लक्षात आली. पण मला वाटले की तुमच्या दोघांपैकी कोणीतरी नक्कीच पुढाकार घेऊन या गोष्टी सॉल्व्ह करणार, कारण तुम्ही दोघेही तेवढे मॅच्युअर आहात. पण नाही, तुम्ही दोघेही लहान मुलासारखा हट्ट पकडून बसले. तिला वाटले तुम्ही बोलायला पाहिजे आणि तुम्हाला वाटले तिने बोलायला पाहिजे. आणि आता तर या हट्टाचा परिणाम तुमच्यासमोर आहे. पण मला वाटते झालं तेवढं बस झालं. आता तुम्ही दोघांनीही एकमेकांचा विचार सोडला पाहिजे. ती सुद्धा तुमच्यासारखीच तिच्या आयुष्यात पहिल्यांदा कोणामध्ये तरी गुंतली होती, म्हणून एखाद्या वेळेस तिला पुढे जायला जड जाईल. पण मी आहे तिच्यासोबत, आहे मी नक्कीच. नीरा पुढे बोलतच होती की माईकचा जोरात आवाज आला. नो नो प्लीज नो, यू कांट डू धिस. माईकच्या आवाजाचा टप्पा वाढला होता, पण यावेळेस नीरा घाबरली नाही. का का मी असं करू शकत नाही? मी ज्याच्यासोबत सांगेन त्याच्यासोबत. मला एकही प्रश्न न विचारता भूमी लग्नाला उभी राहील एवढा विश्वास आहे मला तिच्यावर. आणि मला तिचं सुख बघण्याचा सुद्धा पूर्ण अधिकार आहे. मी तिला असं रोज झुरताना आणि तळमळताना नाही बघू शकत. त्यापेक्षा तर मी तिला मूव्ह ऑन होण्याचा सल्ला देईल. आणि राहिली गोष्ट तुमची, तर मी तुम्हाला सुद्धा हेच सांगेल की तुम्ही सुद्धा तिचा विचार सोडून द्या. आता मात्र माईक तिच्या पायाशी बसला. त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले आणि तिच्या हाताच्या ओंजळीवर आपला चेहरा ठेवून लहान मुलासारखा रडू लागला. रडत रडत तो तिला म्हणाला, प्लीज, आय कांट थिंक ऑफ एनीवन विदाऊट हर. आय कांट इव्हन थिंक ऑफ लिव्हिंग विदाऊट हर. त्याची अवस्था तिच्याकडून पाहली गेली नाही. तिने तिचा एक हात अलगद त्याच्या केसांवरून फिरवला आणि त्याला म्हणाली, तुम्हीच काय, ती सुद्धा तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. त्यामुळे तुमच्यातले जे काही गैरसमज असतील ते लवकर मिटवा. ती लहान आहे असं समजून तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. आणि जर काही अडचण आलीच तर मला सांगा. नाते फक्त रक्ताचे नसतात माईक, तर मनाचे आणि प्रेमाचे सुद्धा असतात. तुम्हाला रक्ताचे नाते जरी मिळाले नसलेत तरी मनाचे आणि प्रेमाचे भरपूर नाते मिळाले आहेत. आणि आम्ही सगळे तुमच्या सुखासोबत दुःखातही सामील आहोत. तर कोणाकडे तरी आपलं दुःख हलकं करा. बोलल्याने समस्या सुटतात, म्हणून बोलत राहा. भूमी थोडी हट्टी आहे, पण जशी आहे तशी आता तुमचीच आहे. चला निघते मी, कायरा घरी वाट पाहत असेल. मी किचनमध्ये भूमीसाठी थोडं सूप बनवून ठेवलं आहे. तिला जाग आली की तेवढं द्या आणि काळजी घ्या. तुमचं कोणी नाही असं यापुढे तरी म्हणू नका. असं म्हणत ती उठली. तिने आपली पर्स उचलली आणि गाडीकडे निघाली. भुवन पहिलेच गाडी घेऊन तिला घ्यायला आलेला होता. माईक जाणाऱ्या नीराकडे डोळ्यात पाणी आणून बघत होता. आजपर्यंत अग्नीसोबत राहून त्याला बरेच नाते मिळाले होते. आज मात्र हक्काची एक बहीणसुद्धा मिळाली. पण तेवढ्यात त्याला प्रतापची आठवण झाली आणि तो आपले विचार झटकून भूमीच्या खोलीकडे वळला. ज्याच्यासाठी मन झुरतं त्यालाच का दूर करावं लागतं? आणि ज्याच्यावर प्रेम असतं त्याच्यापासूनच का पळावं लागतं? कधी कधी न बोललेले शब्द नातं मोडून टाकतात
आणि कधी एकच संवाद सगळं पुन्हा जोडून जातात. भूमी आणि माईक हे दोघं एकमेकांवर खरंच दूर राहतील का? की एक सत्य सगळं बदलून टाकणार आहे? जर तुम्हालाही वाटत असेल की नाती वाचवण्यासाठी संवाद गरजेचा असतो, तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.